आता मरणाबद्दलच्या पुष्कळशा काही चुकीच्या धारणा देखील आहेत. थोडक्यामध्ये आपण त्या पाहू. ब्रदर पॉसन यांनी ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या प्रवचनामध्ये, मिस्टेकन आयडियाज अबाउट डेथ. पहिली गोष्ट, डेथ इज नॉट रिअल. हे जे मरण तुम्ही म्हणता हे काही खरं नाही आहे, वास्तवता नाही आहे. हे मरण जे आहे फक्त तुमच्या विचारामध्ये आहे. इट इज ओनली इन युअर माइंड, इन युअर थॉट्स. आहेत तशा प्रकारचे विचार करणारे एक फार मोठा जगामध्ये कल्ट आहे तसा ख्रिश्चन सायन्स. तुम्ही एखादं असं नाव ऐकलं असेल. ते असं धरतात की हे मरण वगैरे काही खरं नाही आहे, हे खोटा भ्रम आहे तुमचा. भ्रम खोटाच असतो, हा एक तुमचा भ्रम आहे. हे फक्त तुमच्या विचारामध्ये आहे, हे खरं नाही आहे. दुसरी एक आणखी चुकीची कल्पना आहे की तुमचं ह्या मरणानंतर जे आहे तुमचं अस्तित्व हे फक्त तुमच्या प्रिय व्यक्तींच्या मेमरीमध्ये आहे. मरणानंतर पुढं काही नाही असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या चुकीच्या कल्पना आहे. यू लिव्ह ओनली इन द मेमरी ऑफ युअर लव्ड वन्स. तुमचे प्रियजन, तुमचे लेकरं वगैरे यांच्यामध्ये तुमची बदलची आठवण आहे, मेमरी आहे. आणि अशा रीतीने मग तुम्ही जगता त्याच्यामध्ये. बायबल ज्या रीतीने सांगतं आपल्याला आपलं जीवन आहे नंतर, ते मानत नाही. एक चायनीज म्हण आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला मरणानंतर जगायचं आहे तर मग काय करा. 4 गोष्टी ते सांगतात. एक, प्लॅन्ट ट्री, झाड लावा, किंवा घर बांधा, किंवा एखादं पुस्तक लिहा, किंवा तुम्ही एखादं मूल तुम्हाला असू द्या, एक मुलगा असू द्या. म्हणजे ह्या 4 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही नंतर राहाल. प्लॅन्ट ट्री, त्या झाडाच्या मधून मग तुमची आठवण राहील की यांनी लावलेलं झाड आहे. एक घर बांधा, त्या घरामुळं तुमची आठवण राहील. किंवा एखादं पुस्तक लिहा, ते पुस्तक वाचत असताना तुम्हाला समजेल की ही व्यक्ती आहे, आणि तशा रीतीने तुम्ही त्या व्यक्तीच्या मेमरीमध्ये जिवंत राहाल. किंवा तुम्हाला एखादा मुलगा जर आहे, पुत्र जर आहे, तर त्याच्यामध्ये तुमची आठवण आहे, त्याच्याकडं पाहून तुमची आठवण ठेवेल लोक किंवा जग, असा एक म्हणण्याचा त्या म्हणीमध्ये उद्देश आहे. तर अशा प्रकारचं जीवन जे आहे याच्याबद्दल बायबलमध्ये कोणताही पाठपुरावा नाही. जरी आपण ह्या गोष्टीमधून लोकांची आठवण ठेवतो, परंतु मरणानंतरचं जे जीवन आहे याबद्दल बोलत असताना बायबल अशा रीतीने आपण राहू नंतर हे नाही सांगत.